थांबा थांबा, हा व्हिडिओ स्किप नका करू हां. कारण की आज मी जी भाजी बनवली आहे ना, ती तुम्ही आधी कधी खाल्लेलीच नसेल आणि जर खाल्लेलीही असेल, ह्या पद्धतीने नाही खाल्ली असणार. मिरचीची भाजी बनवली आहे मी आज. हो, अगदी वेगळ्या पद्धतीने. घरातल्या किचनमध्ये ना काही पदार्थ लिहून ठेवलेले नसतात, ते आठवणीत राहतात. ही मिरचीची भाजी ही तशीच एक खास रेसिपी आहे. सगळ्यात आधी चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घालून ठेवा. ह्याच त्या 2 गोष्टी आहेत जे भाजीला तो गोड आंबट स्वाद देतात. आता मिरच्या अगदी बारीक चिरून घ्या. इतकं बारीक चिरा की चव लक्षात राहील. मग घ्या लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. ह्या भाजीचा खरा जीव जो आहे ना, तो हा खास मिश्रण आहे. ज्याच्यामध्ये येतं शेंगदाणे, फुटाणे, पांढरे तीळ, खसखस आणि कारळ. आता मला नाही माहिती तुमच्या इथे कारळला काय म्हणतात, कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे सगळं कढईत हलकंसं भाजून घ्या. छान सुगंध आला की मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता त्याच कढईत तेल घालून लसूणला हलकं ब्राऊन होईपर्यंत परता. मग कढीपत्ता आणि चिरलेली मिरची घालून परत मीठ परता. आता घाला हळद, मीठ आणि थोडासा काळा मसाला, जो कोणत्याही स्टोअरवरती अवेलेबल असतो. जर काळा मसाला नसेल तर गरम मसाला थोडासा टाका आणि मग त्यावरती टाका धन्याची पूड, दॅट इज धनिया पावडर. हे सगळं चांगलं मिक्स झाल्यावरती शिजवलेली चिंच आणि गुळाचं जे पाणी आहे ते घाला. आता वाटलेलं मिश्रण घालून नीट ढवळा. एक दोन उकळी आली की वरून थोडासा गूळ घाला. आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजू द्या. झाकण उघडल्यावर जो सुगंध येतो ना, तोच या मिरचीच्या भाजीची ओळख आहे. गरम भाताबरोबर किंवा चपातीसोबत ही भाजी साधी असली तरी मनात घर करून जाते. खरंच सांगायचं तर ही भाजी तुम्ही कधीच खाल्लेली नसेल, पण एक वेळेस नक्की ट्राय करा. अशा घरगुती आठवणींनी भरलेल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खास रेसिपीसाठी Instagramवरही फॉलो करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.